केदारवाडी नावाच्या गावात अनेक रहस्य होती। जेवढे मोठे गाव तेवढ्या 12 भानगडी। गावात नजरेआडून खूपशी अशी कामं चालायची जिथे मानवी विचारसरणी अगदी शून्य होईल। रात्रीच्या गूढ अंधारात ती वलय गोल गोल फिरत राहायची। गावची मंडळी पारावर तंबाखू खात बसली की कुजबुजत त्यांचे याबद्दल विषय चालायचे, पण ठोस कुणी कोणाचं नाव घ्यायला तयार नसायचं। उगाच नसती विषात का पाठी लावायची। भाकर तुकडा खाऊन रानात काम करून उगाच सुरळीत चाललेलं आयुष्य त्यांना वाटेला लावायचं नव्हतं। तरीही तंबाखू चुने आडून रातच्या अंधाराच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या जायच्या। एक दिवशी रामांना भाकर तुकडा खाऊन वयोमानाने झिजून गेलेले गुडघे ओढत ओढत गावातल्या पाराजवळ आला। रामांना सारखीच 10-12 जण पारावर जमली होती। इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर एक जण म्हणाला, रामांना सांगा की राव, ती बाई कोण होती? रोज तुम्ही सांगतो सांगतो म्हणताय आणि सांगायची वेळ आली की भिवून घरी पळताय। रामांना म्हणाला, सुकाळीच्यानो, त्या बाईविषयी ऐकायची लय हौस वाटते तुम्हाला, पण नसती ब्यात जर मागं लावून घेतली तर पुन्हा रामण्णाला मध्ये घ्यायचं नाही। काय असेल ते तुमचं तुम्ही निस्तरायचं। रामण्णा सांगू लागले, आजवर मी लय गोष्टी ऐकल्यात माझ्या आज्या पंजापासून, पण त्या दुमडलेल्या पायाच्या बाईच्या सारखी इतकी भयानक कुठलीच नाही। रात्री 12चा ठोका पडता ती अरुंद कच्च्या रस्त्यावर फिरते। तिचं डोकं हमेशा खाली झुकलेलं असतं। तिच्या लांब केसांमुळे तिचा चेहरा कायम झाकलेला, पण खरी भयानकता तिच्या दिसण्यात नव्हती, ती तिच्या चालण्याच्या मार्गात होती। तिचा पाय अनैसर्गिकपणे आतील बाजूस वाकलेला होता, घोट्याला वळालेला होता, तुटल्याप्रमाणे स्वतःवर दुमडलेला होता, आणि तरीही ती कोणत्याही माणसापेक्षा वेगाने चालायची। आणि ज्याची वेळ वाईट त्याला ती बाई अजूनही दिसते। तिचा वाव अजूनही रात्र झाली की त्या लांबच्या रस्त्याच्या कडेने असतो। म्हणून तर आपल्या गावातील रात्र झाली की तिकडे कोणी फिरकत नाही। रामण्णा पारावर बसलेल्या सगळ्यांना हे हळूहळू आवाजात सांगत होता। एक दोघांची तंबाखू मळायचं चालूच होतं आणि तिकडच्या अंधारातून काहीतरी सरपटत येत असल्याचा आवाज ऐकू आला। सुकलेल्या पिंपळाच्या झाडाच्या पाल्यावर सरपटणे अगदी वेगाच्या गतीने। जिकडे ही सगळी गावातील मंडळी बसली होती त्या पाराकडे येत असलेली जाणवत होती। जसा जसा पाय सरपटण्याचा आवाज जवळ येऊ लागला, रामण्णाने ओळखलं, एवढ्या रात्रीची घरची जनावर तर दावणीला। साप किरडू असेल तरी एवढ्या जोरात आवाज करत सरपटत येणार नाही। रामण्णाने सगळ्यांना शांत बसायला सांगितलं। नीट ध्यान देऊन आवाज ऐकला। रामण्णाची खात्री झाली, हे तोच आवाज आहे। स्वतः रामण्णा रातच्याला हे आवाज ऐकून आज्या आणि रामण्णा एका झाडाच्या बुडक्यात नाकतोंड बंद करून लपून बसले होते। कारण एकदा का ह्या बाईची नजर पडली की माणूस खल्लास। तेव्हापासून जे रामण्णांनी त्या बाईची धसकी घेतली होती ती आजपर्यंत तिचं नावच काढलं नव्हतं। ह्या सगळ्या बेण्यांच्या सारखं मागं लागल्यामुळे रामण्णानं तिच्याविषयी सांगायला सुरुवात केली आणि वास लागल्यासारखी ती तिचा दुमडलेला मोडका पाय घेऊन सरपटत हजर। रामण्णाने सगळ्यांना सांगितले, तुम्हाला मी म्हणलं होतं त्या मोडक्या पायाच्या बाईचं नाव घ्यायला नका लावू, पण तुम्ही ऐकताय कुठं? घ्या आता, ती आली तिचा दुमडलेला पाय घेऊन सरपटत सरपटत। मी चाललो, अजून कोणाची हौस पेटली नसल आणि तिला बघायचं असेल तर बसा इथंच पारावर, आणि जीव वाचवायचा असेल तर पळा। असं म्हणत रामण्णानं एका हातात धोत्राचा सोंगा पकडला आणि स्वतःचे दुखरे गुडघे घेऊन जी धूम ठोकली। रामण्णाला पळताना बघून जे बाकीचे 150 पारावर बसले होते त्यांनीही स्वतःच्या पॅन्टा हातात धरून मागे ती दुमडलेल्या पायाची कुठवर आले याची शून्य दखल घेत आपापली घरं गाठली। मी दरवाजाला आतून कड्या लावून त्यात सांडशा अडकवून अंगावर अंथरून घेऊन भिवून रामराम म्हणत पडली। त्या रात्रीपासून पारावर बसणाऱ्यांची एवढी टरकली होती की एकाने देखील रातच्याला पुन्हा पारावर यायचं नाव काढलं नाही। आणि पुन्हा तो सरपटणारा पायाचा आवाज देखील कुठून आला, कुठे गेला याची कोणी चौकशी केली नाही। गावात धरण बनायचं होतं, त्या धरणासाठी जागा निवडायच्या कामासाठी हिवाळ्यात शहरातून एक सरकारी साहेब आले होते। आरव नाव होतं त्यांचं। त्यांनीही अशीच गावातल्या म्हाताऱ्या माणसांकडून पहिल्यांदा ही कथा ऐकली होती।
धरणाच्या कामासाठी मातीचे निरीक्षण करून त्याचा व्यवस्थित आढावा घेऊन रिपोर्ट वरच्या ऑफिसरांना द्यायचा होता. संध्याकाळी सूर्य मावळतीला गेल्यावर धरणाच्या जागेचा आढावा घेऊन ते गावात परत आले. चहा प्यायचा म्हणून गावात कुठे चहाची टपरी दिसते का ते बघू लागले. 1-2 लोकांना विचारताच त्यांना चहाची टपरी दिसली. त्यांना तिथे बघताच 1-2 गावकरी जे त्या टपरीत बसले होते ते शांत झाले. थोडा वेळ गेल्यावर त्या माणसात बसलेला एक म्हातारा पुढे झुकला आणि कुजबुजला, मध्यरात्रीनंतर कधीही एकटे फिरू नका आणि जर तुम्हाला तुमच्याच पावलांचे आवाज ऐकू येत असतील तर धावा. गावातील ही आणखी एक नवीन भूताची गोष्ट असे समजून आरव हसला. पण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सर्व काही सांगून जात होते. ती दबा धरून बसलेली असते. दुसरा माणूस कुरकुरला, अनोळखी माणसापुढे ती पिशाच रूप लपवून वावरते आणि चुकून जरी तुमची नजर तिच्याकडे गेली आणि तुम्ही तिच्या चेहऱ्याकडे बघितले तर ती तुमच्या घरी येते तुमचा पाठलाग करत. एक अदृश्य पाठलाग. गावकऱ्यांनी एवढं सांगूनही आरवला काही त्यांच्या गोष्टी पटल्या नाही. दुमडलेल्या पायांची बाईची कहाणी ही गावकऱ्यांची मनगडत कहाणी आहे असंच त्याला वाटायचं. म्हणून तो या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करायचा. तर एक दिवस मध्यरात्र उलटून गेली होती तरी त्याचं जागेच्या निरीक्षणाचं आणि त्याचे नोट्स बनवायचं काम काही संपत नव्हतं. शेवटी कंटाळून उद्या करू म्हणत सगळ्या फाईल्स गोळा केल्या आणि बॅगमध्ये भरून तो गावात तात्पुरते राहण्यासाठी घेतलेल्या घरी जाऊ लागला. त्याच्याजवळ त्याची गाडी होतीच. वाऱ्याची थंडगार लहर त्याच्या अंगाला मधून मधून स्पर्श करून जात होती. तलावाच्या जागेपासून गावाकडे जाण्यास मध्ये घनदाट झाडी असलेला रस्ता होता. तो पार करून गावात जावं लागत असे. खूप रात्र झाली असल्यामुळे आणि त्यात तो एवढ्या रात्री एकटा असल्यामुळे त्याने गाडीचा वेग नेहमीपेक्षा थोडा वाढवला होता. सगळीकडे किर्र काळोख. रात्रीच्या थंडगार वाऱ्याबरोबर सळसळणाऱ्या झाडांच्या पानांव्यतिरिक्त दुसरा कशाचाही आवाज ऐकू येत नव्हता. नाही म्हटलं तरी आरव हे सर्व वातावरण बघता आतून थोडासा भ्यायलाच होता. पण आता एवढ्या रात्री त्याला एकटं घरी जाण्याशिवाय पर्यायही नव्हता. त्याच्या गाडीचा स्पीड वेगातच होता. हवेबरोबर तो अंतर कापत जात होता आणि अचानकच ज्या वेगाने वारा आणि त्याची गाडी धावते त्याच वेगाने कोणीतरी त्याच्या बाजूने पळत गेल्याचा त्याला भास झाला. क्षणभर त्याने इकडे तिकडे ओझरते पाहिले पण आजूबाजूला झाडे आणि काळा अंधार. या पलीकडे काहीच दिसले नाही आणि समोर बघतोस तर क्षणाचाही विलंब न करता असंच हवेत उडत पुन्हा काहीतरी झरकन त्याच्या समोरून पळत गेलं. ते त्याच्या नजरेच्या टप्प्यात देखील येत नव्हतं. आता मात्र आरव जाम घाबरला. त्याची होती नव्हती तेवढी हिंमत ही गळपाटून गेली. तशीच हिंमत करून तो कसाबसा घरी पोहोचला. रात्रीच्या सुटलेल्या वाऱ्यामुळे घराच्या अंगणातील झाडांची सळसळ चालूच होती. घराबाहेर येताच त्याने आपली बाईक थांबवली आणि घराच्या दिशेने जाऊ लागला. घराचा दरवाजा उघडत असताना त्याला पुन्हा अचानक कशाची तरी चाहूल लागली. अंगणात पडलेल्या झाडाच्या पानांचा करकर तुडवलेला आवाज ऐकू आला. अंधाऱ्या झाडीतून खरखर पाय घासत गेल्याचे आवाज येत होते. त्याने हिंमत करून जिकडून आवाज येत आहे त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. तो जसा जसा पुढे जात होता तसा तसा आवाज त्याच्या मागून येत होता. एक क्षण थांबून त्याने मागे वळून पाहिलं तर येणारा आवाजही थांबला. आरव मागे फिरला. भीती होतीच तरीही त्याचा मुळात या असल्या गोष्टींवर विश्वास नसल्याने नक्की कशाची चाहूल आहे हे बघणं भाग होतं. काय असेल त्याची एकदाची शहानिशा लावूनच टाकली पाहिजे, नाहीतर ही भीती कायम आपल्या मनात घर करून बसेल. म्हणून तो आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. लांबून बघितले तर अंगणात असलेल्या झाडांच्या बुंध्यात काहीतरी बसले असल्यासारखे त्याला दिसले. गुडघ्यात डोके खुपसून कोणीतरी बसले आहे असे काही त्याला भासत होते. पण जसा जसा तो त्या झाडाजवळ जाऊ लागला तसे त्याला काही निराळेच दिसू लागले. तिथे कोणी बसले नव्हते तर ते एक छोटं झुडूप होतं. त्याने डोके हलवत श्वास सोडला. ही तर फक्त आपली कल्पनाशक्ती म्हणत तो मागे फिरून घराकडे जाऊ लागला. आता त्याची भीती बिलकुल पळाली होती, कारण आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले तरी त्याला तिकडे काहीच दिसले नाही. तो निर्धास्त झाला होता. त्याने ठरवले उगाच व्यर्थ वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.
गुपचूप खोलीत जाऊन झोपलेलं बरं. तसंही सकाळी लवकर उठून पुन्हा कामाला लागायचं आहे. तो माघारी वळला आणि निमूटपणे खोलीच्या दिशेने जाऊ लागला. 2 पावले पुढे जातो न जातो तोच त्याला पावलांचा आवाज जाणवला. दगडात काहीतरी खरडल्यासारखा भास होत होता. त्या खरडल्यासारख्या होणाऱ्या आवाजाने आरव निघालेला पुन्हा 2 क्षण थांबला आणि पुढच्या मिनिटाला तो आवाज अगदी त्याच्या मागे असावा असा भास झाला. अगदी कानाच्या मागे. आरव घाबरला आणि भीतच त्याने मागे वळून बघितलं आणि त्याला जे समोर दिसलं ते बघून त्याच्या अंगावर सरकन काटा आला. अंग घामाने डबडबून गेलं. एक वेळ त्याला खात्रीही वाटत नव्हती. त्याला वाटत होतं हा फक्त एक भास असावा, पण नाही. ज्याप्रमाणे तिची हालचाल होती ते पाहून तो नक्की समजला हा भास नव्हे. गावकरी सांगत होते तेच खरं. ही तीच आहे, दुमडलेला पाय रस्त्याने खरवडत चालणारी बाई. त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. ती चक्क त्याच्या समोर उभी होती. काळ्याशार अंधारात ती अंधुकशी नजरेत येत होती. डोके खाली करून ती उभी होती. केस पूर्ण चेहऱ्यावर अस्तव्यस्त विस्कटलेले होते. शरीराची काही हालचाल जाणवत नव्हती, पण तिचा पाय, उजवा पाय गुडघ्यात उलट्या दिशेने वाकलेला होता आणि आतून दुमडलेला होता. तिचं ते रूप पाहता आरवचा श्वास घशात अडकला. जी गोष्ट कधीच त्याला खरी वाटली नाही, निव्वळ भाकड कथा वाटल्या. तीच अमानवीय शक्ती त्याच्या समोर उभी होती. त्याच्या मनातून आवाज उमटत होता, आरव चल पळ इथून. आरव निघ लवकर. ती बाई तुझ्याजवळ पोहोचायच्या आत तू पळ. जीव वाचव. मन सांगत होतं, पण शरीर मात्र त्या जागेवरून हलण्यास तयार नव्हतं. त्याला तिथेच उभं राहिलेलं पाहून ती बाई त्वेषाने, चवताळली आणि रागाने त्याच्याकडे चाल करून येऊ लागली. पण अचानकच त्याला काय झाले, तो मागे फिरला आणि घराच्या दिशेने पळत सुटला. पण ती अगदी त्याच्या हाताच्या अंतरावर होती. ती तिचे शरीर पुढे ढकलत होती, दुमडलेल्या पायाला खेचत. तरीही ती खूप वेगाने पुढे सरकत होती, अगदी सहजतेने. जमिनीवर तिच्या पायाचा रखडण्याचा आवाज कान भेदवून टाकणारा होता. अगदी धापा टाकत आरव पळत होता, पण आज त्याला त्याच्या गेस्ट हाऊसपर्यंतचा रस्ता सापडतच नव्हता. तो पुढे पळतोय आणि ही आपला पाय रखडत त्याच्या मागे. तिला त्याच्या मागे धावताना बघून त्याला गावातल्या म्हाताऱ्याने सांगितलेली दुमडलेल्या पायाच्या बाईची गोष्ट एका क्षणात आठवली आणि तो समजला त्यांनी जे सांगितले ते अगदी खरं होतं. आरव स्वतःशीच पुटपुटला, हाच आहे दुमडलेल्या पायाचा शाप. तो धावत धावत गावात पोहोचला. गावाच्या रस्त्यातून तो धावू लागला. गावातून फिरला, पण गावातून एक साधे चिटपाखरूही त्याच्या नजरेस पडले नव्हते आणि त्याचे खरे कारण त्याला आता उमगले होते. त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. त्याने मागे वळून पाहण्याची हिंमत केली नाही, पण त्याला ऐकू येत होते ती तिचा पाय जोरजोरात ओढत होती. तो जितक्या वेगाने धावत होता तितक्या वेगाने ती त्याला जवळ दिसत होती आणि ती त्याच्या मागून पळत देखील नव्हती. ती आरामात आपल्या दुमडलेल्या पाय जमिनीवर रखडत उडत चालली होती. त्याच्या स्मृतिभ्रंश झाल्यासारखे त्याला वाटू लागले होते, कारण त्याची खोली मगाशी जर नजरेसमोर होती आणि आता पुरं गाव पालथा घातलं तरी त्याला ती सापडत नव्हती. तो धावत धावत गावात पोहोचला आणि अचानक त्याला त्याच्या गेस्ट हाऊसची खोली नजरेस पडली. त्याने अगदी जीवाच्या आकांताने पळत जाऊन त्याच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचून त्याने आतून दाराला कडी लावून कुलूप लावले. खोलीत आत फक्त तो एकटाच होता. अगदी चिडीचूप शांतता. फक्त त्याच्या श्वासाचा खणखणीत आवाज आणि धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके. तो शांत होण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला दरवाजाच्या पटीतून येणाऱ्या चंद्राच्या उजेडात त्याच्या खोलीच्या जमिनीवर ओल्या पावलांचे ठसे दिसू लागले. ठसाही एकच उमटत होता. आरव समजून गेला, जरी दरवाजा कडी कुलूप लावून बंद केला तरी तिला वेळेचे काळाचे कशाचेच बंधन नाही. त्याने स्वतःच्या मनाला समजावले. म्हातारे बाबा सांगत होते, त्यांचं ऐकायला हवं होतं. आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या मौतीची पायरी खोदली आहे. त्याने स्वतःला समजावलं, आरव जास्त हुशारक्या मारत होतास, आता तुझा खेळ संपला. क्षणभरही लागला नाही त्याच्या मनात हे विचार येऊन. पुढच्या क्षणाला अंधारात त्याचे पाय खेचले गेले आणि दारातून
त्याला ओढत पलंगाच्या दिशेने नेलं. तेवढ्यातूनही आरव श्वास घेत मागे सरकला आणि मग खोलीत एक आवाज घुमला. तू मला पाहिले आहेस का? घाबरा घुबरा होत आरवने आवाजाच्या दिशेने वळून पाहिले. ते पाहता क्षणी आरवला भास होऊ लागला की त्याचे सर्व अंगातील रक्त गोठू लागले आहे. ती बाई त्याच्या खोलीच्या कोपऱ्यात उभी होती. यावेळी तिने डोके वर काढले. तिचा चेहरा सडलेल्या मांसाचा आणि तुटलेल्या हाडकांना जोडून बनवावा तसा बनलेला होता. तिचे तोंड अगदी ओबडधोबड रीतीने पसरले होते. तिचे ओठ दातेरी दातांवर घासत होते आणि त्यामुळे त्यातून गिळगिळीत काळ्या रक्ताची धार लागली होती. तिने आरवच्या दिशेने एक पाऊल टाकताच तिचा दुमडलेला पाय तुटला. पाय तुटून त्यातून हाडे वळवळू लागली. हाडे वळवळत पुन्हा तिच्या पायाला जोडली जात तिचा पाय सरळ होई आणि ती हाडे पुन्हा मोकळी होऊन तिचा पाय दुमडलेल्या अवस्थेत राही. आरव जीवाचा घाबरला होता. त्याची किंकाळी त्याच्या गळ्यातून निघत नव्हती. दुसरा दिवस उजाडला. अजूनही तो निरीक्षणासाठी का आला नाही म्हणून काही कामावर हजर असलेल्या गावकऱ्यांनी त्याच्या घरी जायचे ठरवले. गावकरी तिथे पोहोचले खरे, पण गावकऱ्यांना त्याची खोली रिकामी दिसली. त्याचे अंथरूण देखील अगदी व्यवस्थित होते. त्याचे सर्व सामान जसेच्या तसे होते. गावकऱ्यांना प्रश्न पडला, आरव घरीही आला नाही, मग गेला तरी नक्की कुठे? तेवढ्यात त्यांच्यातील एकाला तिथे खोलीच्या मध्यभागी ओल्या पायांचे ठसे दिसू लागले आणि ती पाऊले 2 नव्हती तर एकच होतं. एक ओले पाऊल, वळणदार, दुमडलेल्या पायाच्या पाऊलखुणा. गावकरी भेदरले आणि हे पाहून तिथून त्यांनी काढता पाय घेतला, कारण त्यांनी जे तिथे बघितले त्यावरून ते समजून गेले होते आरव सकाळी कामावर का आला नाही ते. कारण सर्वांना माहीत होते तिच्या दृष्टीस एकदा का पडले की कोणाची पुन्हा धडकत नाही. आणि त्या रात्रीपासून जेव्हा जेव्हा गावातील रस्ते शांत होत होते तेव्हा अंधारात मोकळ्या रस्त्यावर कोणीतरी कुठेतरी आवाज ऐकू यायचा, मातीच्या दगडातून पाय रखडल्यासारखा. आणि तिची भूक शमलेली नव्हती. ती अजूनही सावजाच्या प्रतीक्षेत होती. ती अंधारात मोकळ्या रस्त्यात अजूनही तिचा पुढचा बळी शोधत होती. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.